नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा आज आहे गुरुवार. तर म्हणलं चला आज भाजी वगैरे आणायला जावं, कारण घरात आमच्या काय करतात माहिती आहे का, भाज्या वगैरे आणायला जावं म्हटलं तर नाही म्हणतात, तुमचं तुम्ही जाऊन घेऊन या. त्यांना आम्हाला काय भाज्या आणायचं समजत नाही, तर प्रत्येक टायमाला आम्हालाच भाजीला आणायला जावं मी. तर मग ते आम्हाला भाजी मार्केटमध्ये जावं लागतं आणि भाज्या घेऊन यावं लागतं. तर मी काय करते, जास्त भाज्या आणत नाही, थोडं थोडं भाज्या आणते. आणायचं सारखं 4-4 दिवसातून, करत थोड्या थोड्या आणायच्या, म्हणजे ताज्या आपल्याला फ्रेश भाज्या खायला मिळतात. तर भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्ही दुकानामध्ये गेलो होतो, जरा काहीतरी थोडं खरेदी करायचं होतं. तर तिथं जाऊन जरा खरेदी वगैरे करून आलो आणि थोडी भाजी पण घ्यायची होती, त्यामुळे इथं भाजी मार्केटमध्ये पण आलो आहे, बघू शकता असं. तर आज म्हटलं खूप दुसऱ्या भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला आहे, तर मी काय केलं, काळं हुलगं घेतलेले. तर ते संध्याकाळी पाण्यात टाकलं आणि अशी सकाळी भाजी तर बनवली ना, खूप छान भाजी लागते. तर मी आता बरेच दिवस झालं बनवलं नव्हते, म्हटलं चला आज बनवू आपण. तर भरपूर अशा भाज्या आणल्यात बरं का, मी थोड्या कडधान्य वगैरे आणले, जास्त वल्ल्या भाज्या मी काही जास्त आणलेल्या नाहीत. कोथिंबीर आणि मार्केटमध्ये कोथिंबीर तर एवढी छान यायला लागली हिरवीगार. मी तर पेंडी आणली बघा, एकदम ताजी आणि एकदम मस्त अशी भाजी आहे. आणि कोथिंबीर पण, पुन्हा घेवड्याच्या शेंगा, पत्ताकोबी, फुलकोबी, या असं भरपूर असं मार्केटमध्ये यायला लागल्यात भाज्या. आता पण काय स्वस्त नाही, सगळ्या भाज्या अशा महाग आहेत बरं का. पण महाग जरी असल्या तरी आपणाला रोजच्या रोज रेग्युलर भाज्या लागतात म्हणलं, आपणाला आणावीच लागतात. तर अशा भाज्या मी सगळ्या घेऊन आले. शेपूच्या भाज्या, मिरची वगैरे लागते. आम्ही गार्डनमध्ये मिरच्या लावलेत, पण त्या काय होते माहिती आहे का, रस्ता असल्यामुळं नाही सगळा धुळा त्या झाडावर बसतो आणि त्याला फळं येणंच झालेत. त्यामुळं काय केलं, मी मिरच्या विकतच आणलेत आता. तर थोडं जरा औषध वगैरे त्याला फवारलं ना, परत आणि मिरच्या लागतील. तर अशा प्रकारे बघा सगळी भाजी आणलेली आहे मी. आणि अमृता म्हणली चल मम्मी आज पास्ता घेऊ आपण, मस्तपैकी सगळ्यांसाठी बनवू. तर एकदम 50 रुपयाचा असा पास्ता घेतला छानपैकी दुकानात आणि घरी आणून असं बनवायला चालू केलं. बघू शकता, तिनंच बनवला, मी काही नाही बनवला. मी तोपर्यंत भाज्या निवडून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे बनवाय तिनं चालू केले. पाणी गरम ठेवून त्यामध्ये उकडायला टाकलेलं आहे आणि हे सगळं साहित्य तिनं बनवून घेतलं आहे. कोथिंबीर, कांदा, टमाटर, वाटाणा, पुन्हा पास्ता मसाला पण आणलेला आहे. असं सगळं हे करून घेतलं आहे. तर इथे शिजवून घेतलं आहे तिनं, पाणी तळायला तर ओतलेलं आहे. तर आता कांदा वगैरे सगळे ते भाज्या निवडलेत ना, त्या सगळ्या भाजून घ्यायच्यात. त्यामध्ये कांदा वगैरे टमाटर चांगलं भाजून घेतलं ना, आपला पास्ता खूप छान बनतो. आणि आजकालच्या मुलांना असलं पास्ता वगैरे खूप आवडतो. तर म्हटलं चला, तिला आवडते तर आपण घेऊ. पण तिनं सगळ्यांसाठीच बनवला, सगळ्यांनीच एक एक प्लेट खाल्ली आम्ही. आज भरपूर वेळा ती बनवते, पण आम्ही काही व्हिडिओ त्याचा टाकलेला नाही. आज म्हटलं चला आवर्जून व्हिडिओ टाकू आपण. तर आता गाजरं पण आणले, तर गाजराचा हलवा पण बनवायचा आहे, पण आज नाही बनवत, आता उद्या नाही तर परवा दिवशी बनवणार आहे. तर आमचा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक वगैरे पण करत जावा. आणि व्हिडिओ बघता त्याबद्दल पण आभारी आहे. कमेंट करता, बघता, आम्हाला पण खूप छान वाटतं कमेंट केल्यानंतर. तर चला, व्हिडिओ एवढाच कसा वाटला नक्कीच सांगा. आणि आता थंडी पण खूप वाढलेली आहे बरं का, खूप थंडी असते. सकाळी थंडी असते, संध्याकाळी थंडी असते. तुमच्याकडे थंडी आहे की नाही नक्कीच सांगा. आणि या थंडीमुळं कसं होतं माहिती आहे का, संध्याकाळी जेवण केले का असं वाटते जाळ वगैरे करून शेकावं लगेच, पण आपण झोपू शकत नाही ना जेवण झालं की. आम्ही काय करतो, झाडांचा पाला वगैरे साठवून ठेवतो आणि संध्याकाळी जेवण झालं की जाळ करतो, जरा गरम झाले ना मग येऊन लगेच झोपायचं, झोप लागते. तर अशा प्रकारे तिनं पास्ता बनवला आहे, बघू शकताय. सगळं साहित्य तिनं घातलं आहे, कुठलं काही त्यात टाकायचं सोडलं नाही, छानपैकी असं बनवलं आहे. तर चला आता आम्ही सगळेजण एवढं खातो, या तुम्ही पण सगळेजण पास्ता खायला. तर चला आता बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.